राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी थेट आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। कोथरूड विधानसभा मतदारसंघात जे विकास कामं झाली आहेत त्याच्यामध्ये घोटाळे झालेले आहेत आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी यांनी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात केली आणि त्याच्यानंतर अमोल बालवडकर यांच्यासाठी जो निधी होता त्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी तो थेट गायब झालाय। काय नक्की घडलं, काय आरोप करताय तुम्ही चंद्रकांत पाटलांवर? बघा, सर्वप्रथम मी काय कोणाचं नाव घेऊन कोणा आरोप केले नव्हते। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामांमध्ये अनियमितता आहे। त्यातल्या काही कामांच्या बाबतीत मी जी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काही फंड जे पुणे महानगरपालिकेकडे आले होते त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात काही कामांचं ऑडिट करा, चौकशी करा असा प्रस्ताव माझा दिला होता मी। त्याच्यामध्ये मी काही कोणाचं चंद्रकांत पाटलांचं किंवा कोणाचं नाव नव्हतं। उलट मला अपेक्षा होती की भारतीय जनता पक्ष आहे, यांचे जे नेते आहेत किंवा प्रशासन याची चौकशी करते आणि संबंधित कामाचा न्याय भेटेल की कोणी चुकीचं केलं त्याला शासन होईल। पण उलटं झालं, तो तर माझा प्रस्ताव अमान्य करण्यात आला। उलट त्याच दिवशी त्याच बैठकीत माझ्या बाबतीत की अमोल बालवडकरचा निधी शून्य करण्या, प्रभाग 9चा निधी शून्य करावा असा प्रस्ताव मान्य करण्यात आला। त्याच्यामुळे हे त्यांनीच मान्य केलं की निश्चितपणे त्या विकास निधीमध्ये काहीतरी गडबड आहे आणि अमोल बालवडकर हे विषय काढतोय म्हणून अमोल बालवडकरचा पण निधी गायब करा त्याला शांत करण्यासाठी। पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत, स्वर्गीय अजितदादांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। आम्ही असल्या कोणालाही घाबरणारे कार्यकर्ते नाही हो। चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकरांचा हा वाद हा काही लपलेला नाही आहे। याच्या अगोदर देखील तुम्ही थेट त्यांच्यावर आरोप केले, त्यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा तुम्ही त्यांना टार्गेट करताय म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जात आहे। 12 कोटी रुपयाचा जो निधी तुमच्या प्रभागाच्या विकास कामांसाठी होता तो अचानक गायब झाला। आता कामं कसं करणार मग तुम्ही? मी तेच सांगतोय की राजकारणामध्ये स्पर्धा असती, वाद असतात, मतभेद असतात, वेगवेगळ्या विचारधारा असतात। पण ते असताना आपण वर जनहित ध्येयम हे पुणे महानगरपालिकेवरचं एक वाक्य आहे। त्याच्यामध्ये आपण जनतेची जी कामं आहेत, मागील कोरोना काळ असेल, आत्तामध्ये प्रशासन काळ असेल, त्यानंतर आता निवडणुका झाल्यात, आता कुठं निधी यायला सुरुवात झाली, या भागातल्या आमच्या नागरिकांनी, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हो, मी चंद्रकांत दादांच्या 2 निवडणुकांमध्ये त्यांचं काम केलं। म्हणजे माझ्या भागातल्या नागरिकांनी सुद्धा चंद्रकांत पाटलांना 2दा मतदान केले आणि आज तेच चंद्रकांत दादा आमच्या भागातल्या नागरिकांचा विकास निधी थांबवतात। म्हणजे याचा अर्थ चंद्रकांत दादांना परत निवडणुकीला उभं राहायचं नाही का? हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय। तुम्ही सातत्याने त्यांना का टार्गेट करता असा प्रश्न पडतोय म्हणजे भाजपच्या सगळ्या लोकांना? आता मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, माझ्यासमोर भरपूर कामं असतात नागरिकांची, ती मी करण्याचा प्रयत्न करत असतो। पण चंद्रकांत दादा असेल किंवा त्यांच्या इतर माध्यमातून जी काही चुकीची कामं असतात, नागरिकांची तर कामं मी मांडली पाहिजे। नागरिकांची जी कामं झाली नाही तिथंच मी आवाज उठवला पाहिजे का? तो पण नाही उठवायचा। लोकांनी मला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं ते तर काम मला करावं लागणार। परंतु काल जर आम्ही सभागृहात बघितलं, जेव्हा जीबी सुरू होती तेव्हाचे व्हिडिओ समोर आलेत, जे सभागृह नेता आहेत गणेश बिडकर थेट तुमच्याकडे आले, तुम्हाला धमकवलं सुद्धा। काय म्हणले तुम्हाला ते? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना धमकावं कोणी एवढी हिंमत अजून कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराच्या नेत्यामध्ये नाही आहे। त्यांनी ते जे वाक्य वापरले त्यांनी एकदा परत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं की मी असं बोललोय ते योग्य आहे का? काय बोलले ते? ते म्हणले की इथून पुढच्या काळामध्ये युती असणार ती राज्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपची युती नाही आहे। पण येणाऱ्या काळामध्ये अमोल बालवडकरने जर असे काही विषय काढले मग तेव्हा तुम्ही अमोल बालवडकरला आठवण करून द्यायला येऊ नका की आपली युती आहे राज्यामध्ये। तेव्हा मी त्यांना हाच डायलॉग मारणार की युती राज्यामध्ये, इथं पुणे महानगरपालिकेमध्ये आपण विरोधक आहोत। अमोल बालवडकर असं काय आहे ज्याच्यानी भाजपचे हे सगळे बहुमत त्यांच्याकडे आहे महानगरपालिकेत? माझ्याकडे सत्य आहे, एक कार्यकर्ता आहे आणि हाडाचा कार्यकर्ता मी निवडणुकीमध्ये पण दाखवला। सत्य आहे तुमच्याकडे? काय मी कोणाचं काय चुकीचं काम करत नाही, कुठले उलटे पालटे उद्योग करत नाही। कोण करतो उलट पालटे उद्योग? आता जे लपवतात, जे माझ्यावर कारवाई करतात, आता तुम्हाला माहिती आहे की बाबा कुठला निधी, कुणाचा निधी कसा गायब केला। जनतेचे प्रयोग, राजकारण वैयक्तिक मतभेद हे बाजूला राहू द्या, पण याच्यामध्ये माझ्या भागातल्या सर्वसामान्य जनतेचा जर अन्याय होत असेल तर मी निश्चितपणे आवाज उठवणार। गणेश बिडकरांना काय उत्तर द्याल? गणेश बिडकरांना उत्तर, आता ते मोठे नेते आहेत, सभागृह नेते आहेत, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की, कारण सभागृह चालवणं, योग्य पद्धतीने चालवणं, ठीक आहे, मतभेद होत असतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बहुमताच्या जोरावर अहंकाराने जर कुठले वाक्य वापरत असाल तर त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसं द्यायचं आहे ते आम्हाला सर्वांना माहिती आहे। तुमचा निधी किती होता आणि आता काय राहिलंय का नाही? काय का 12-15 कोटी निधी होता, पण असा अनेक निधी जो या भागामध्ये आलेला आहे त्याची विकास कामं थांबवण्याचं काम प्रयत्न होत आहे।
बाणेर बालेवाडी ते वाकड पुलाचं काम आहे, तेही चंद्रकांत दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते कामाला खीळ बसलेली आहे, तेही काम होत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आदरणीय या जिल्ह्याच्या पालकमंत्री, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीलराव पवार यांच्या माध्यमातून आम्ही ही सर्व कामं बाणेर, बारडी, पाषाण, सुतळी, सूस, माळुंगी या सर्व भागातली कामं पूर्णपणे मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. तुम्ही हे सगळं जे घडलं ते सुनेत्रा वहिनींना सांगितलं का, तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं? हो, मी हे सांगण्या अगोदरच पक्षातल्याही काही नेत्यांनी वहिनींना ती कल्पना दिली होती. शेवटी त्यांनाही राज्याचा कारभार आहे, त्यांनी आम्हाला सलोख्याचा सल्ला दिलेला आहे. आमचे नेते पारदादा असतील, सुनेत्रा वहिनी असेल, यांनी आम्हाला काय मग सांगितले की आपल्याला बाबा राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, आपल्याला महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने तुम्ही चालावं. पण याचा वापर किंवा गैरअर्थ भारतीय जनता पक्षाचे जर नेते पुणे महानगरपालिकेमध्ये घेत असेल तर आम्हाला निश्चितपणे पुणे महानगरपालिकेच्या लेवलला आवाज उठवावा लागला. आणि मी कडला राज्यातला विषय नाही काढलेला, मी फक्त पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या कामांचाच विषय काढलेला आहे, मी काही राज्याचा विषय नाही काढलेला. पण आता अमोल बालवडकरांना निधीच नाही तर काम कसं करणार? आता ज्या पद्धतीने ते धमकवत आहेत, मग पुढं काय, आता कसं करणार? बघा, स्वर्गीय अजितदादांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, सुनेत्रा वहिनींचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी आहे. वहिनींनी तर सांगितलं ना सलोख्याची भूमिका घ्या. आता सलोख्याची भूमिका, मग याचा अर्थ निधीला निश्चितपणे आम्हाला निधीला उपलब्धता आहे. संपूर्ण जिल्ह्याचा DPTCचा निधी मान्य सुनेत्रा वहिनीकडे आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या भागातले विकास कामं करू. पण पालिकेतून जे निधी मिळतो त्याचा काय मग? आता हे निधी जे तुम्हाला काय शून्य झाला ना आता निधी. खरं तर हे जे काय महानगरपालिका नियमावली आहे, सभा नियमावली, याचा गैरवापर महापालिकेमध्ये गेल्या जानेवारी महिन्यापासून होत आहे. प्रत्येक विषय हा तुम्हाला जो काय मान्य करायचा असेल तो कुठल्याही मिटिंगच्या सभेच्या अजेंड्यावरती पाहिजे, कार्यपत्रिकेवरती पाहिजे, त्याशिवाय तो विषय मान्य करता येत नाही. किंवा आयुक्तांच्या अखत्यारीत 1K अंतर्गत तो विषय तुम्हाला आणावा लागतो. पण जवळपास 200-400 विषय दाखल मान्याचे मागील 4 ते 4 महिन्यामधले 6 महिन्यामध्ये या महानगरपालिकेमध्ये चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आले. मग हे चुकीच्या पद्धतीने काय येतात, हे अचानक काय येतात, याच्यामागे अधिकारी असतील, कुठल्याही ठेकेदारांचं काय आणि सत्ताधाऱ्यांचं काय साठलोट आहे का? त्यामुळे या सर्व विषय मी आता उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करणार आहेत. हा सर्व गैरकारभार पुणे महानगरपालिकेतला आम्ही थांबवणार आहोत. म्हणजे हे सगळे मिळून पाठीशी घालतायत हे सगळ्या गोष्टी 100%. मग एवढे दाखल मान्य, एवढे तातडीचा विषय काय? तातडीचा विषय म्हणजे काय? पूर आला, भूकंप झाला, कोरोना आला, दुष्काळ पडला, अशा प्रसंगी तातडीचे विषय खरं तर प्रशासनाला आणायला अधिकार आहे. पण 400-500 विषय एवढी कोणती तातडी आहे? अशी कोणती तातडी आहे यांना की पटापटा एक विषय त्यांनी आणले एवढ्या 4-6 महिन्यामध्ये? म्हणजे अमोल बालवडकर हे घाबरणार नाही, मागं हटणार नाही आणि ज्या आक्रमकतेने जे मुद्दे मांडत होते ते मांडत राहणार. बघा, घाबरण्याचा मुद्दाच नाही आहे. बघा, मी काय याच्यामध्ये माझा वैयक्तिक काय स्वार्थ नाही आहे, पण जे चूक आहे ते चूक आहे आणि जे खरं आहे ते खरं आहे. जनतेचे प्रश्न आहेत ते तर मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, त्यामुळे माझी जबाबदारी ना. लोकांनी मला एवढ्या विरोधात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक गाजली, आपण सर्वांना माहिती आहे. एवढ्या विश्वास मला लोकांनी टाकलेला, मग त्या लोकांसाठी तर मला झगडावं लागेल. मी घाबरून बसून कसं काय चालेल? लोकांचं नुकसान होऊ दे, मी शांत बसून तर नाही चालणार ना. भले माझ्या बाबतीत काय हो, पण मी माझ्या भागातील जनतेच्या विकास कामांसाठी लढणार, झगडणार आणि येणाऱ्या काळामध्ये हे सर्व विकास कामं मी करून दाखवणार. अर्थात जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी थेट म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने त्यांचा निधी सध्या शून्य करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात थेट त्यांनी ते हायकोर्टात जाणार आहेत. अर्थात जर आपण बघितलं तर महानगरपालिकेमध्ये काल वेगवेगळ्या विषयावरून गदारोळ पाहायला मिळाला आणि आक्रमक पद्धतीने अमोल बालवडकरांनी मुद्दे मांडलेले आहेत आणि थेट निशाणा साधलाय तो म्हणजे आमदार चंद्रकांत पाटीलवर. आणि त्यामुळंच त्यांचे खालचे सगळे नगरसेवक पदाधिकारी आक्रमक झालेत. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी गई, ABP माझा, पुणे.